नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये महत्त्वाची अपडेट आहे. त्या ठिकाणी महा ट्रान्सको रिक्रुटमेंटबाबत डिटेल बघतोय. तर MSCBची अजून एक भरती म्हणावी लागेल. जसे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 5386 MSCBची एक भरती आहे विद्युत सहाय्यक DCLमध्ये, म्हणजे डिस्कॉममध्ये जनरली भरती होती, म्हणजे त्याबद्दल शुद्धीपत्रक होतं. आणि आज परत एकदा 4494 व्हेरियस वॅकॅन्सीचं एक शुद्धीपत्रक निघालं आहे ट्रान्सकोचं जे आहे. म्हणजे मागच्या ज्या भरती आहेत त्या फक्त रद्द करून त्या ठिकाणी नवीन अपडेट्स त्या ठिकाणी DCL TCL मार्फत देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये महिलांना मोठी संधीसुद्धा मिळणार आहे, कारण बऱ्यापैकी जागामध्ये 33% आरक्षण असल्यामुळे तुम्हाला 2 ते 3000पर्यंत जागा एकूण भरतीमध्ये असणार आहेत. म्हणजे तिन्ही महाडिस्कॉम असेल, महाजेनको असेल किंवा महाट्रान्सको असेल, यामधील एकूण जागामध्ये 3000पर्यंत तुम्हाला जागा टोटल मिळणार आहेत. त्यामुळे अपडेट जर बघायची असेल तर यामध्येच यापूर्वी भरलेले जे सर्व अर्ज आहेत, परीक्षा फी आहेत, त्याच्याबाबत काय होणार याचीसुद्धा अपडेट त्या ठिकाणी दिलेली आहे. तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, म्हणजे महाट्रान्सको आपण त्याला म्हणतो, तर 8/2024ची जी जाहिरात आहे त्याबद्दल डिटेल, म्हणजे जाहिरातीबद्दल म्हटलेलं आहे. तर विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी यामध्ये वेगवेगळे जे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी असे वेगवेगळ्या ठिकाणी जे ट्रान्समिशनच्या सेवा दिल्या जातात, त्यामध्ये 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी सदर पदांची भरती केली जाणार आहे. आणि त्यानंतर 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिक्त पदे अनुशेष बघून परमनंटचे चान्सेस असतात. आतापर्यंतचे विद्यार्थी माझे बरेच परमनंट झालेले आहेत अशा प्रकारच्या मागच्या भरतीतले. तर सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदावर तुम्हाला सामावून घेण्यात येणार आहे. असे बरेच विद्यार्थी परमनंट झाले आहेत. त्यामुळे बिंदास्त यासाठी तुम्ही तयारीला लागा आणि सदर कंत्राटी जरी असलं 3 वर्षाच्या कालावधीसाठी, नंतर तुम्हाला चान्सेस भरपूर असतात. तर अशा प्रकारचा तपशील त्या ठिकाणी पूर्ण दिलेला आहे. याच्यापूर्वी अर्ज तुम्ही भरलेलेच आहेत, परंतु सदर अर्ज कॅन्सल करून या ठिकाणी जागासुद्धा वाढवलेल्या आहेत मागच्यापेक्षा, असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. तर परत एकदा तुम्हाला रिवाईज ज्या आहे ती परत ज्यावेळी लिंक येईल, आता लिंक कधी येणार तीसुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जाहिरात क्रमांक 9/2023 च्या अनुषंगाने अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत, अशा उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजे याच्यापूर्वी जेवढे तुम्ही अर्ज भरले आहेत त्यांचे जो बँक, म्हणजे तुम्ही जो परीक्षा फी भरलेली असेल ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा परत तुम्हाला एकदा परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर म्हणजे परीक्षा शुल्काचा इथे इश्यू संपलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला 31/7/2024 पर्यंत वय, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव याची त्या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. त्यामुळे तो एक बेनिफिट मिळणार आहे. परीक्षा शुल्क तुमचं बँक अकाउंटमध्ये येणार आहे, त्यामुळे परत त्यामुळे अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क भरणे गरजेचं आहे. परंतु जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार नवीन पात्रता दिनांकामुळे 31/7/2024 उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास, म्हणजे ज्यांचं वय जर जास्त असेल, तर या भरती प्रक्रियेकरिता अशा उमेदवारांसाठी 10/12/2023चीच त्या ठिकाणी जाहिरात राहणार आहे. त्यामुळे वयाची अट तिथे तुम्हाला राहणार, जी आहे ती वयाची अट तुम्हाला मागच्याच ॲडची राहणार आहे. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या, सामाजिक व समांतर आरक्षण जे आहे ह्या त्या विभागीय कार्यालयाच्या म्हणजे बिंदूनामावली एक असते, त्यामध्ये रिक्त पदे अनुशेष बघूनच ती जनरली घेणार आहे. त्यामुळे ती एकूण रिक्त पदांच्या आरक्षण टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. त्यामुळे
बिंदू नामावलीनुसार सदर, आता हे तुमचं पुढे भरती झाल्यानंतरची जनरली आहे. जाहिरातीत दर्शविण्यात आलेल्या पदसंख्येत आरक्षणाची स्थिती हे जनरली वाढ होते किंवा त्या ठिकाणी घट होऊ शकते, हे प्रत्येक ॲडमध्ये असतं. आता बाकी डिटेल जनरली मागच्या ॲडप्रमाणेच आहेत. अगदी महत्त्वाचं म्हणजे कंत्राटी कालावधी तुम्हाला सुद्धा सांगितलेला आहे, 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी असणार आहे. नंतर तुम्हाला आता या कंत्राटी कालावधीमध्ये 15,000 फर्स्ट इयरला पूर्ण मिळणार, त्यानंतर सेकंड इयरला 16,000 आणि नंतर 17,000, नंतर मग तुम्हाला पूर्णपणे जो 100% पेमेंट असतो तो मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक अर्थ बघा, तर 31/7/2024 पर्यंत तुम्हाला या पदासाठी काय काय पाहिजे आहे. कोणतं पद आहे? विद्युत सहाय्यक पारेषण कंपनी आहे कंत्राटी या पदासाठी. पहिलं म्हणजे तुम्ही शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला NTC प्रमाणपत्र असेल, म्हणजे डायरेक्ट तुम्ही जरी ॲप्रेंटिस केलेली असेल कोणत्या तरी कंपनीमधून तरी हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता बऱ्याच कंपन्या डायरेक्ट ॲप्रेंटिस परीक्षा घेऊन त्या ठिकाणी वीजतंत्री, आता सिमेन्सकडून जनरली चालते आपल्या जवळपास, म्हणजे तर राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार म्हणजे त्या ठिकाणी NAC प्रमाणपत्र म्हणजेच ॲप्रेंटिस प्रमाणपत्र जर असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा म्हणजे हे जर नसेल तर तुमच्याकडे किमान NTC म्हणजे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र ह्याला म्हणतात. NTC म्हणजे जे मुलं इलेक्ट्रिशियन या ट्रेडकडे 2 वर्ष पूर्ण करतात त्यांना NTC मिळतो. त्यामुळे ते सुद्धा म्हणजे 2 वर्षाचा ITI असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा जर तुम्ही COE केलेला असेल, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून एक स्कीम होती इलेक्ट्रिकल सेक्टर, त्याच्यामधले इथे जे दिलेले आहेत 6 महिन्याचे कोर्सेस ॲडव्हान्स, हे जर तुमचं 1.5 वर्ष आणि प्लस 6 महिने असं जर एकत्रित HTLT जे दिलेले आहेत ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲडव्हान्स कोर्स आणि ॲप्रेंटिस ट्रेनिंग प्लस बेसिक कोर्स म्हणजे त्याला BBBT म्हणायचे, त्यानंतर ॲडव्हान्स मॉड्यूल आणि ॲप्रेंटिस ट्रेनिंग असे एकूण 2 वर्ष जर तुम्ही पूर्ण केली असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहात. तर जी मागची ॲड आहे ती सेम जवळजवळ ठेवलेली आहे, फक्त इथे अनुभवाचा कोणताही त्या ठिकाणी उल्लेख दिसत नाही आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एवढी सगळी पात्रता शैक्षणिक अर्हता आहे त्या सगळ्यांनी अर्ज करायला हरकत नाही. पुढे जर जाऊ, बाकी डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत, कोणत्या प्रकारे करायचे आहे, कशा प्रकारचं इतर माहिती ज्या प्रत्येक ॲडमध्ये असतात त्याच त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पूर्ण जाहिरात वाचून घ्या. SCBC आरक्षण परत एकदा टाकलेलं म्हणजे नवीन ॲड केल्यामुळे SCBCच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पूर्ण आहे जो तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा सामाजिक SCBचं प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्लेम प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळे धावपळ करून सदर जी सर्टिफिकेट्स आहेत ती काढून घ्यायची आहेत. बाकी महिला आरक्षण वगैरे नेहमीप्रमाणे आहेच, ते सुद्धा व्यवस्थित वाचून घ्या. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जागा खाली दिलेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित बघून घ्या. परीक्षा कोणत्या प्रकारे होणार आहे याची डिटेल व्हिडिओज टाकलेच होते मागच्या वेळी, परत एकदा आपण त्याच्या रिवाईज एकदा करणारच आहोत. ऑनलाईन परीक्षा आणि परीक्षा कधी होणार आहे तर साधारण ऑगस्ट सप्टेंबर असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अभ्यास आत्तापासून चालू करा, जास्त वेळ दवडू नका. अनेक पदं त्या ठिकाणी आहेत, अशी वेगवेगळी व्हेरियस वॅकन्सीज त्या ठिकाणी म्हटलेल्या होत्या. त्यामुळे वेबसाईटवर कालच म्हणजे बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल डिटेल दिलेली आहे. मग या ठिकाणी 8/2024 असेल, 9/2024 असेल, 3/2024 असेल, 4/2024 असेल, याबद्दल सुद्धा प्रत्येक एक PDF डाउनलोड करून बघा, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही सगळ्या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा नाही हे त्या ठिकाणी एकदा बघायचं आहे. त्याचबरोबर फी रिफंडबाबत सुद्धा डिटेल दिलेला आहे. तर फी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MSCTCL रिफंड ऑफ ॲप्लिकेशन फीज अँड एक्झामिनेशन फीज, जी तुम्ही फी भरली आहे त्याबद्दल डिटेल दिली आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटला ते पैसे येणार आहेत. जेवढ्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तेवढ्या फी भरल्या आहेत. विल बी रिफंडेड सेम चॅनल रिफंड, म्हणजे तुम्ही ज्या अकाउंटवरनं भरले त्याच अकाउंटला मिळणार आहेत. अशा प्रकारे बऱ्याच ॲड आहेत. तर सर्व ॲडचा व्हिडिओ न बनवता जनरली तुम्ही डाउनलोड करून बघा, तुमची कोणत्या ठिकाणी क्वालिफिकेशन बसतंय आणि सगळ्यांनी अर्ज करायला हरकत नाही. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इथे एम्प्लॉयमेंट ऑफ ट्रान्समिट टेलिकम्युनिकेशन 6/2024 सुद्धा दिसते आहे.
अशा बऱ्याच ॲड त्या ठिकाणी 419 अधिक 9 पदं आहेत. असिस्टंट इंजिनियर असेल आणि ट्रान्समिशन असिस्टंट इंजिनियर, टेलिकम्युनिकेशन अशा दोन्ही पदं मिळून त्या ठिकाणी 419 अधिक 9 पदं दिसत आहेत. त्याचंसुद्धा डिटेल बघून घ्या, कोणकोणतं क्वालिफिकेशन आहे. सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट वेबसाईटवर दिल्या आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच.